बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज सुनावणी पार पडली। त्यामध्ये निर्दोष मुक्ततेसाठी ज्यांनी अर्ज केला ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्या सुनावणीवर 1 महिन्यापासून सुनावणी होणार होती अशी चर्चा होती, परंतु 4-5 सुनावण्या झाल्या, त्यामध्ये निकाल हा न्यायाधीशांनी दिला नाही। त्यावर आज सुद्धा युक्तिवाद झाला। त्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील आज जोरदार युक्तिवाद केला। त्यामध्ये वाल्मिक कराड हेच मास्टरमाइंड आणि सूत्रधार आहेत। पडद्यामागचे अभिनेते हे खरे गुन्हेगार असतात, दुसऱ्याकडून गुन्हे हे करून घेतात आणि मास्टरमाइंड सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहेत। त्याला निर्दोष मुक्ततेखाली सुनावणीमध्ये पॉझिटिव्ह निकाल देण्यात येऊ नये असा जोरदार युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी आज बीड सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद केला। त्यावरती वाल्मिक कराड यांचे वकील त्यांनी स्टेटमेंट देत असताना सांगितलं की मकोका कायद्याअंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा लागू शकत नाही, कारण सुदर्शन घुले या आरोपीने केलेले गुन्हे, त्याच्यावर असलेले गुन्हे हे वाल्मिक कराडच्या गुन्ह्याशी काहीही अर्थार्थी संबंध नाही। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्यामध्ये सुदर्शन घुले आणि त्याची संपूर्ण टीम जबाबदार असेल, परंतु वाल्मिक कराड यांच्यावरती तिन्ही गुन्हे मिळून त्यांना आरोप सिद्ध करता येत नाही। तो पोलिसांना अधिकार नाही। मकोका असेल, अट्रॉसिटी असेल, अन्य गुन्हे असतील, संपूर्ण एकत्रित करून वाल्मिक कराडवरती गुन्हे एकत्रित करून गुन्हा नोंद करता येत नाही। तो पोलिसांना अधिकार नाही। तो न्यायाधीश सत्र ठरवेल सर्व गुन्हे एकत्रित करून वाल्मिक कराड यांना दोषी ठरवायचं का नाही। तर सध्या वाल्मिक कराड हे दोषी आहेत असा सबळ पुरावा एकही समोर आढळून आलेला नाही आणि तो पुरावा देखील अजून न्यायाधीशासमोर कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला नाही। त्यामुळे वाल्मिक कराड यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात यायलाच पाहिजे अशी युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केली। यावर 7 जुलै या दिवशी निकाल हा लागणार आहे या युक्तिवादावरती। एकूणच संतोष देशमुख प्रकरणामध्ये हत्तीच्या चालीचा संपूर्ण गती आपल्याला दिसून येते आणि खूप हळुवारपणे मंद गतीने ही केस चालताना दिसते। फास्ट ट्रॅक मध्ये जर अशी गती असेल तर साधारण केस कशी चालत असेल असा प्रश्न जनसामान्यांमध्ये आढळून येतोय। नक्कीच आता या प्रकरणामध्ये अजून नवनवीन काय खुलासे होतात? वाल्मिक कराड यांना निर्दोष मुक्तता करार दिला जातो का त्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादाप्रमाणे मकोका कायद्यामध्येच त्यांना ठेवलं जातं? यावर 7 जुलै रोजी संपूर्ण सुनावणी होईल। या संपूर्ण आजच्या युक्तिवादाबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत राहा देश दुनियातील ताजा चालू घडामोडी। संतोष देशमुख यांचं कुटुंब आज वाट पाहून आहे, त्यांचे डोळे देखील आज थकलेले आहेत। आमच्या भावाला, आमच्या वडिलांना न्याय कधी मिळेल? एकूणच संपूर्ण ही सुनावणी आजची, यामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा। धन्यवाद।